नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर सध्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. बरेच आमदार, लोकप्रतिनिधी प्रश्न विचारत असतात आणि त्याच्यावर संबंधित मंत्री उत्तर देत असतात. तर नुकतंच मंत्री आशिष शेलार यांना जो काही प्रश्न विचारण्यात आला तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नोकर भरती आता एमपीएससी मार्फतच होणार. शेलार सोबत जो परीक्षा शुल्क आहे त्याचा एक विषय मांडण्यात आला. त्याच्यासोबत नोकर भरतीमध्ये आमूलाग्र बदलसाठी त्यांनी काहीतरी सांगितलेले. त्याच्यानंतर एमपीएससीची जी कार्यपद्धती आहे त्याच्या संदर्भात पण त्यांनी भाष्य केलेले. त्याच्यानंतर कॅडर बकेटिंग, परीक्षा शुल्कचा आर्थिक दिलासा, अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात ही माहिती जी आहे तर ती आलेली. मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतो. आगामी काळात होणाऱ्या सर्व एमपीएससी एक्झामसाठी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मित्रांनो सुरू झालेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातनं सर्वोत्कृष्ट फॅकल्टी जे आहेत तर ते मार्गदर्शन करणारे अतिशय सोप्या भाषेत या सगळ्या काही गोष्टी एमपीएससीच्या तुम्हाला इथं समजवलेल्या आहेत. बेसिक टू ऍडव्हान्स सगळं काही अवेलेबल आहे. आजच याला तुम्ही जे आहे तर ते एनरोल केलं पाहिजे. चला बघा, मेन काय काय दिलेलं आहे मी ते तुम्हाला सांगतो. पहिला त्यांनी मुद्दा सांगितलाय की नोकर भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फतच राबवण्यात यावी. त्याच्यामध्ये फक्त गट ड जर सोडलं तर गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी या सरळ सेवा भरती आता पूर्णतः एमपीएससी कडे पाठवण्याचा त्यांनी जो आहे तर तो विचार केलेला आहे. परंतु अजूनही 2026 मध्ये पाहतो आपण बऱ्याच सरळ सेवा अजून देखील टीसीएस आयबीपीएस कडेच आहेत. चालू अर्थसंकल्पात म्हणजे या 70,000हून अधिक नवीन पदांची भरती जी आहे तर ते राज्य सरकार करणार आहे. म्हणून 2026 आणि 27 या वर्षात देखील ज्याला वाटत असेल की मला सरकारी नोकरी पाहिजे त्याच्यासाठी एक संधी आहे. आतापर्यंत 1,20,000 पदांची भरती हे सरकार आल्यापासून म्हणजे मागील तुम्ही एकनाथ शिंदेचा पण तो कालावधी पकडा तर तो सगळा त्यांनी इथं ऍड केलेला आहे. सोबत परीक्षांचे सुसूत्रीकरण स्ट्रीमलाईन संदर्भातला दुसरा मुद्दा आहे की एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागाच्या स्वतंत्र परीक्षा देण्याची पद्धत आता बंद होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी याच्या एक एक्झाम्पल देतो. लिपिकची बघा एमपीएससी पण घेते परीक्षा, सरळ सेवा पण घेते. आता या सरळ सेवामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळी लिपिकची परीक्षा घेतं. तर एकच लिपिकची परीक्षा घ्या, एमपीएससी कडे द्या, कोणाकडे द्या, पण एकदाच घ्या लिपिकची परीक्षा. 10 ठिकाणी एमपीएससीच्या परीक्षा ज्या आहेत तर ते द्याव्या लागतात. उमेदवारांना आता एकाच सामायिक परीक्षेच्या माध्यमातून अनेक पदांच्या संधी उपलब्ध होतील. या बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना त्यांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे आणि ही दुरुस्ती आगामी काळात जी आहे तर ती केली जाणार आहे. त्याच्यानंतर कॅडर बकेटिंग सिस्टीम याच्यावर मी वाटल्यास एक सेपरेट व्हिडिओ घेतो कारण की हा एक मेजर चेंज होणार आहे. याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की ज्या जागा रिक्त आहेत त्यांची भरती नाही करायची, एका कॅडरची भरती करायची आणि त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या नियुक्त्या ज्या आहेत तर ते द्याव्या. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे युपीएससी मार्फत आयएस या पदाची भरती केली जाते. कधी असं होतं का जिल्हाधिकारीसाठी नोटिफिकेशन आली, कलेक्टरसाठी जाहिरात आली, असं होतं का? तेच तुम्ही पाहिलं तर उपजिल्हाधिकारीसाठी जाहिरात येते, जिल्हाधिकारीसाठी कधी जाहिरात येत नाही, झेडपीच्या सीओ साठी जाहिरात येत नाही, मुख्य सचिवांसाठी जाहिरात येत नाही. त्या ठिकाणी सगळं आयएस लोकांची जी आहे तर ती भरती केली जाते. त्याच पद्धतीने आयपीएस आहे. हे काय मित्रांनो कॅडर सिस्टीम म्हणतात याला. महाराष्ट्रात पण अशा पद्धतीची कॅडर सिस्टीम असावी तर एक खूप चांगला निर्णय जो आहे तर तो घेण्यात येणार आहे आणि याच्यामुळे वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत तर ते उमेदवारांना इथं देण्याची गरज पडणार नाही. आणि त्याच्यानंतर उमेदवारांना जो 1,900 रुपयाचा लय मोठा ताणतणाव निर्माण केला 2023 नंतर टीसीएस आयबीपीएसच्या माध्यमातून, त्यासाठी देखील त्यांनी एक समिती नेमलेली शुल्क रचनेसाठी. आता याच्यासाठी काय एवढी शुल्क रचनेची गरज पण नाही ऍक्च्युली, ते राज्य सरकार त्यांच्या लेवलला सगळं काही करू शकतं. आता याच्याविषयी प्रश्न जो आहे ना तर तो आमदार श्वेताताई माले यांनी जो आहे तर तो रेज केलेला होता की नोकर भरती परीक्षेतील शुल्क 50% कमी करावं कारण की त्याच्यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी जे काही परीक्षा शुल्क आहे तर ते 900 रुपये म्हणजे 100 रुपये कमी. त्यांचं म्हणणं हे 50% जे आहे तर ते केलं पाहिजे. याच्या संदर्भात शासन असं म्हणतंय की आम्ही समिती नेमू, ते निर्णय घेतील. सोबतच वेगवेगळ्या परीक्षा आता एकत्र करून टाकू म्हणजे त्यांचे ते 1,900 रुपये जाणार नाही आणि एमपीएससी कडे अशी पण परीक्षा शुल्क जे आहे तर ते 1,900 रुपये नाही आहे, त्यांच्याकडे कमी आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा एमपीएससीच्या कार्यपद्धतीत सुधारणा. एमपीएससीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पदभरती, ऑनलाईन भरती प्रक्रिया, परीक्षा व्यवस्थापनामध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. एमपीएससीच्या कक्षेबाहेर पदांची भरती टप्प्याटप्प्याने आयोगाकडे सोपवणार. बघा इथं दुसरा शब्द बघा, टप्प्याटप्प्याने आयोगाकडे सोपवणार ज्यामुळे पारदर्शकता वाढेल. याशिवाय खासगी संस्था म्हणजे टीसीएस आयबीपीएस
मध्ये ज्या काही भरती होतील त्यांच्याकडे देखील राज्य सरकारचे विशेष असे लक्ष जे आहे तर ते राहणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला एकच सांगतात की आगामी काळात एक चांगली भरती येणार आहे, एमपीएससी कडे पण चांगल्या भरती जाणार आहेत आणि याच्यामध्ये शासन वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल जे आहेत तर ते करणार आहे. आणि याच्यासाठीच तुमचा सगळ्यात आधी पाया एकदम पक्का पाहिजे आणि हाच पाया पक्का व्हावा याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच लॉन्च केली, तेही फक्त नाम मात्र शुल्कमध्ये, फक्त 99 रुपयात 5वी ते 12वी सगळ्या विषयांच्या स्टेट बोर्डचं तुम्हाला क्रक्स म्हणजे एकदम त्याच्यातलं जे काही परीक्षा विमुख जी काही माहिती आहे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात तेच सगळं काही तुम्हाला इथं दिलेलं आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या 99च्या बॅचला तुम्ही नक्की इनरोल केलंच पाहिजे मित्रांनो. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.